नागपुरात 12वीच्या 2 विषयांचे पेपर फुटल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणी सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। 12वीच्या विज्ञान शाखेचे फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा पेपर परीक्षेच्या तासाभरापूर्वीच व्हॉट्सअॅपवर आल्याची माहिती आहे। गुरुवारी 12वीचा केमिस्ट्रीचा पेपर होता, मात्र परीक्षा आधीच पेपर विद्यार्थ्यांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर आला होता। सदर परिसरातील सेंट अर्सुला परीक्षा केंद्रावर हे प्रकरण उघडकीस आलंय। एका विद्यार्थिनी वारंवार प्रसाधन गृहात जात होती आणि त्यामुळे केंद्रावरील परीक्षकांना संशय आला। शिक्षकेच्या माध्यमातून झडती घेण्यात आल्यावर एक स्मार्टफोन जप्त करण्यात आला। तो तपासला असता त्यामध्ये एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर परीक्षा सुरू होण्यापूर्वी पेपर आलेला होता। व्हॉट्सअॅपवर 15 विद्यार्थ्यांचा एक ग्रुप तयार करण्यात आल्याचं आढळून आलं। दोन्ही विद्यार्थिनींची चौकशी केली असता खासगी शिकवणी वर्गातील एका शिक्षकाने पैसे घेऊन पेपर फोडल्याची माहिती दिली आहे। काल झालेल्या 10वीच्या मराठी पेपर दरम्यान कॉपी प्रकरणाचा धक्कादायक व्हिडिओ समोर आलेला आहे। छत्रपती संभाजीनगरच्या पैठण येथील नाथ हायस्कूलमध्ये काही तरुण दुसऱ्या मजल्यावर चढून पोलिसांसमोर कॉपी पुरवत होते। जीव धोक्यात घालून सुरू असलेल्या या प्रकारामुळे कॉपीमुक्त अभियानावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। आणि हा व्हिडिओ खरं तर शूट करण्यात आलेला आहे। पोलिसांसमोरच कॉपीचा हा प्रकार सुरू होता। पैठणमधील नाथ हायस्कूलमध्ये हा कॉपीचा प्रकार समोर आलेला आहे। 10वीच्या मराठी पेपर दरम्यान कॉपी प्रकरणाचा हा व्हिडिओ समोर येतोय। छत्रपती संभाजीनगरच्या पैठण येथील नाथ हायस्कूलमध्ये काही तरुण दुसऱ्या मजल्यावरून चढून पोलिसांसमोर कॉपी पुरवत होते। जीव धोक्यात घालून सुरू असलेल्या या प्रकारामुळे कॉपीमुक्त अभियानावर आता गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले।